नमस्कार, मी आरती सावंत. सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मी उपवासाची चकली बनवलेली होती, पण काही कारणामुळे चकली फसली गेली. त्यामुळे चकलीचं पीठ वाया न घालवता मी चकलीचे तुकडे बनवलेले आहेत. तुम्हाला मी दाखवते. एकदम मस्तपैकी असे चकलीचे तुकडे बनवलेले आहेत. खूप सारे बनलेले आहेत एका पेलापासून. काही कारणामुळे माझी चकली फसली गेल्यामुळे मी चकलीचे तुकडे बनवलेले आहे. तुम्ही ह्याची चकलीही बनवू शकता किंवा चकलीचे तुकडेही बनवू शकता. एकदम मस्तपैकी पुरून असे आहे आणि ही चकली 15 ते 20 दिवस आरामात टिकते. तर तुम्ही ही उपवासासाठी, नवरात्रीच्या उपवासासाठी तुम्ही ही आरामात बनवू शकतात. या 9 दिवसामध्ये संध्याकाळी भूक लागली तर तुम्ही ही चकली आरामात खाऊ शकतात किंवा लहान मुलांना सुद्धाही, किंवा ज्यांचा उपवास नसेल त्यांच्याही सुद्धा ही चकली आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही उपवासाची चकली. कढई गरम करत ठेवलेली आहे. गॅसची फ्लेम स्लो केलेली आहे. 1 कप साबुदाणा घेतलेला आहे. आपल्याला 3 मिनिटं साबुदाणा स्लो गॅसवर भाजून घ्यायचा आहे. साबुदाणे चांगले भाजून घेतलेले आहे. त्यामध्ये साबुदाणे घालत आहे. 1 कप वरई घेतलेली आहे. ती आपल्याला 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायची आहे स्लो गॅसवर. वरई सुद्धा 3 मिनिटं चांगली भाजून घेतलेली आहे. हे बघा, प्लेटमध्ये काढून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाणा घालायचा आहे. आता आपल्याला बारीक पूड करून घ्यायची आहे. बारीक अशी पूड झालेली आहे साबुदाण्याची. आता गव्हाची पिठाची चाळणी आहे, त्यावर चाळून घेते. त्यामुळे चकली पण आपली व्यवस्थित पडेल. वरई सुद्धा बारीक वाटून घ्यायची आहे. वरई सुद्धा बारीक वाटून घेतलेली आहे. आता तेही सुद्धा आपल्याला चाळून घ्यायची आहे. चाळून घ्या पूर्णपणे. अर्धा कप राजगिरा घेतलेला आहे. तेही आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे बारीक. आता राजगिराचं पीठ सुद्धा चाळणीने चाळून घेऊया. आता आपण चाळून घेऊया राजगिराचं पीठ. तुम्ही सर्व धान्य म्हणजे साबुदाणा, वरई आणि राजगिरा घरघंटीवर बारीक दळलात 1 नंबरच्या जाळीवर चकलीसाठी तरी चालेल, किंवा मिक्सरला सुद्धा. आता आपण सर्व जिन्नस मिक्स करून घेऊया. आता पिठामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. लाल तिखट घालायचं आहे 2 चमचे. आता आपण पिठामध्ये मसाले मिक्स करून घेऊया. जर तुम्हाला उपवासाच्या चकलीमध्ये भाजलेली जिरा पावडर घालायची असेल तर तुम्ही घालू शकता. पाव कप घेतलेला आहे तेल. तर मी तडक्या पॅनमध्ये तेल घातलेलं आहे. पाव कप तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे. तुम्हाला एक ट्रिक सांगते. गॅस स्लो करते आणि हे बघा पीठ आहे ते घालत आहे. हे बघा बबल्स आलेले आहेत. ते समजून जा आपलं चांगलं तेल गरम झालेलं आहे. ह्या पिठामध्ये हे कडकडीत गरम तेल घालत आहे. चमच्याने आपल्याला हे पीठ तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तळ हाताने आपल्याला हे पीठ तोडून घ्यायचं आहे. तर ही टिप्स महत्त्वाची आहे, कारण का सर्व पिठाला तेल एकसारखं लागेल आणि आपली चकलीही चांगली होईल. त्यामुळे ही स्टेप अगदी चुकवू नका. थोडं पीठ घेऊन चांगलं तळ हाताने करा. पाणी गरम केलेलं आहे ते घालायचं आहे. थोडं घालून पीठ मळून घ्यायचं आहे. पाणी घालून मळून घेऊया. आपल्याला घट्टसर असं कणिक मळून घ्यायचं आहे चकलीसाठी. थोडं पीठ घालून मळून घ्यायचं. जर पाण्याची गरज लागली तर कोमट पाणी
तरी वापरला तरी चालेल. राजगिराचं पीठ वापरल्यामुळे चिवटपणा आहे. चांगलं मळून घ्या. थोडं थोडं पीठ घेऊन हे बघा छानपैकी मळलं गेलेलं आहे. बाकीचं पीठ पण तसंच मळून घ्यायचं. साठी ही प्लेट्स वापरलेली आहे. त्याची धार या साईडला पाहिजे आणि चोराला आपण तेल लावायचं आहे. ब्रशने सगळीकडून तेल लावा, म्हणजे आपलं कणिकसुद्धा म्हणजे चकलीचं पीठ चांगलं लागेल, सुटेल लगेचच. आपल्याला चकलीच्या भांड्यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे, जेवढं मावेल तेवढं. आणि आपल्याला आता लॉक करायचं आहे भांडं. आता तेल गरम झालेलं आहे, पण पिठाच्या गोळ्या घालत आहे. हे बघा गोळा चांगला वर आलेला आहे, म्हणजे समजू शकता आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवते. ॲक्च्युली काहीतरी गडबड झालेली आहे, त्यामुळे चकली नीट अशी येत नाही आहे. तर पीठ फुकट घालवायचं नाही, तर चकलीचे तुकडे पाडून घेऊया. तेल तर गरमच आहे. गरम तेलात चकलीचे तुकडे पाडून घेत आहे. आता लगेच आपल्याला चकली किंवा चकलीचे तुकडे पलटवायचे नाही आहेत. थोडंसं सेट झाली चकली किंवा चकलीचे तुकडे, त्यानंतर मग झाऱ्याने आपण पलटू शकतो. आता आपण पलटून घेऊया. आता आपण काढून घेऊया. बबल्स पण कमी झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. हे बघा छानपैकी चकलीचे तुकडे झालेले आहेत. चाळणीवर मी हे चकलीचे तुकडे काढून घेत आहे. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. तुम्ही माझी व्हिडिओ वेळात वेळ काढून बघता, त्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये मी नवीन नवीन रेसिपी मी घेऊन येईन. सगळ्या फ्रेंड्स लोकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास माझ्या अन्नपूर्णा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू. थँक्यू.